नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय लेटर रायटिंग कसं करायचं आणि त्यातही इन्फॉर्मल लेटर. सो क्वेश्चन आपल्याकडे असा आहे की यू विल हॅव दिवाळी वेकेशन आफ्टर युअर एक्झामिनेशन्स. यू वॉन्ट टू इन्व्हाइट युअर फ्रेंड टू स्पेंड द वेकेशन्स इन युअर विलेज. सो राईट अ लेटर टू युअर फ्रेंड. सो बेसिकली इथे तुम्हाला काय सांगितलेलं आहे की तुम्हाला दिवाळी वेकेशन्स सेलिब्रेट करायचे आहेत किंवा एन्जॉय करायचे आहेत आफ्टर एक्झामिनेशन, आणि तुम्ही ते वेकेशन्स आपण एकत्र एन्जॉय करूया यासाठी तुमच्या फ्रेंडला पत्र लिहित आहे. ठीक आहे. इथे ॲड्रेस किंवा मित्राचं नाव, तुमचं नाव काहीच नाही सांगितलं आहे. सो अशा केसमध्ये तुम्ही काही पण इमॅजिनरी नावं लिहू शकता किंवा तुम्ही ABC XYZ असे काही गोष्टी वापरू शकता. सो स्टार्टिंग विथ द नेम आणि ॲड्रेसने सुरुवात करायची असते. इन्फॉर्मल लेटर आहे, सो सब्जेक्ट वगैरे असं काही येणार नाही आहे, डिरेक्टली सुरुवात करायची आहे. सो इनिशियली तुम्हाला काय लिहायचं आहे, तुमचं नाव लिहायचं आहे. या ठिकाणी इमॅजिनरी नाव लिहू शकता, ABC लिहा, XYZ लिहा, काय लिहायचं ते लिहा. ठीक आहे. नेक्स्ट आहे पण जर क्वेश्चनमध्ये नाव दिलं असेल ऑलरेडी की तुम्ही समर सुप्रिया आहात आणि तुम्हाला लेटर लिहायचं आहे अमित अमिताला, तर तुम्हाला तीच नावं वापरावी लागतील. पण या ठिकाणी मात्र तुमच्याकडे काही नावं नाही आहेत, सो तुम्ही XYZ वगैरे लिहू शकता. ॲड्रेस लिहायचा आहे शॉर्टकटमध्ये 315 साई दर्शन सोसायटी चेंबूर. हवं तर या ठिकाणी पिनकोड पण लिहा, काहीतरी असेल XYZ जो काही असेल तो, किंवा इमॅजिनरी पिनकोड ट्राय करून पण लिहू शकता. फक्त एवढीच की सुरुवात 4ने करा, कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता सुरुवात करायची आहे. आता इथे मी डिअर फ्रेंड लिहिलं आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही त्या फ्रेंडचं नाव पण लिहू शकता ॲज यू विश. सो नेक्स्ट आहे आय गॉट युअर लेटर येस्टरडे, आय बिकम व्हेरी हॅपी. मला तुमचं पत्र काल मिळालं, मी खूप आनंदी झाले. आणि हाव आर यू देअर, आणि तुम्ही तिकडे कसे आहात. सो बेसिकली कधीही तुम्हाला जर इन्फॉर्मल लेटर लिहायचं असेल आणि ते शक्यतो फ्रेंडला, ब्रदरला, सिस्टरला लिहायचं असेल, तर त्या केसमध्ये आपण इनिशियली या 2 लाईन आहे अशा प्रत्येक वेळेस वापरू शकतो. आता काय बोलणार आपण, कुणासाठी पत्र आलं असेल तर आपण ते त्यांना सांगणार आहोत की तुमचं पत्र आम्हाला मिळालं, ते वाचून खूप आनंद झाला. सो हे आपण कुठल्याही इन्फॉर्मल लेटरसाठी वापरू शकतो. फक्त एवढंच की फॉर्मलसाठी असं नका वापरू. सो आपण मग फॉर्मॅलिटी म्हणून विचारतो आहे की हाव आर यू देअर. ठीक आहे. वी शॅल हॅव दिवाळी वेकेशन्स आफ्टर आर एक्झामिनेशन. सो हे पण त्यांना आपण सांगतो की आपले दिवाळी वेकेशन्स वगैरे आहेत. आय हॅव डिसाइडेड टू स्पेंड दीज वेकेशन्स इन माय विलेज बिकॉज इट इज सराउंडेड बाय ग्रीन हिल्स, ब्युटिफुल फॉरेस्ट अँड अ रिव्हर. सो आता आपण सांगतोय आपल्या मित्राला की माझं गाव असं असं आहे, की आपण एकत्र गावामध्ये सेलिब्रेट करूया का आपल्या दिवाळी वेकेशन्स वगैरे, असं आपण त्याला विचारतो आहे. Okay, so I wish to invite you to spend these vacations with me in my village. We shall go to riverside, roaming on the hills and visiting the thick forest. We shall swim into the river water. We shall climb the trees. We shall go to our farms and taste favorite fruit. आता या ठिकाणी we shall पण चालेल, we will पण चालेल. नेक्स्ट आहे we shall enjoy by playing different games with my friends. We shall build a soil fort. वी शॅल सेलिब्रेट इको फ्रेंडली दिवाळी. ठीक आहे. सो या ठिकाणी वी शॅल रिपिटेशनमध्ये आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही सेंटेन्सेस एकत्र करू शकता. ॲक्च्युली कधी कधी असं होतं की तुम्हाला सेंटेन्सेस इझी ठेवायचे असतात, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होऊ नयेत म्हणून, तर त्यासाठी तुम्ही असं सेपरेट पण लिहू शकता किंवा एकत्र कन्साईज पण, म्हणजे एकत्र पण सेंटेन्सेस मर्ज करू शकता. वी शॅलच्या ऐवजी ॲक्च्युली वी विल पण चालू शकतं. दोघांचं वरवर पाहता सुपरफिशियली मिनिंग सेमच आहे, सो तुम्ही ते लिहिलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे कन्वे माय रिगार्ड्स टू युअर पेरेंट्स, लव्ह टू ऑल, आय एम वेटिंग फॉर यू, आय होप यू विल कम अँड गिव्ह मी युअर कंपनी. सो हे तर आपण शेवटी लिहिणार आहोत की मला असं वाटतं की तू येशील आणि मला कंपनी देशील वगैरे वगैरे, कारण आपण अर्थात त्या मित्राला बोलवतो आहे. सो युअर्स लव्हिंगली XYZ, आणि असं करत तुम्हाला लेटरचं एंड करायचं आहे. सो लेटर रायटिंगमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव आणि पत्ता, त्याच्यानंतर सुरुवात कशी करायची आहे लेटरची, मग मध्ये जे काही असणार आहे पॅरेग्राफ त्याच्यामध्ये आपण ॲक्च्युअल क्वेश्चनमध्ये जे सांगितले तर ते लिहिणार आहोत. एंड करणार आहोत बाय कन्वेइंग रिगार्ड्स आणि वगैरे वगैरे. हे पण तुम्ही सगळ्या लेटरमध्ये सेम लिहू शकता, कारण हे कॉमनच राहणार आहे. आणि फक्त एवढंच की हे जे आहे यू विल कम अँड गिव्ह मी युअर कंपनी, हे डिपेंड्स की आता तुम्हाला म्हणजे पेपरमध्ये काय क्वेश्चन आला आहे त्यानुसार. अदरवाईज कन्वे माय रिगार्ड्स आणि लव्ह टू ऑल, लव्ह टू लाईक ऑल पण चालेल, किंवा जर त्यांच्या घरामध्ये काही लहान भावंड असेल तर त्यांना पण तुम्ही त्यांचं नाव लिहू शकता आणि पत्र मोठं करू शकता. सो युअर्स लव्हिंगली अगेन XYZ तुमचं नाव या ठिकाणी येईल. सो आय होप की तुम्हाला लेटर रायटिंग कसं करायचं हे थोडक्यात कळलेलं आहे. हा फक्त एक सॅम्पल आहे जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल. नेक्स्ट आपण पाहणार आहोत फॉर्मल लेटर कसं लिहायचं. सो स्टे ट्यून्ड अँड सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.